संप्रदाय पंथ हे वेगळे नाहीत. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या प्रार्थनेमध्ये सगळं सुंदर समन्वय आहे. बघा किती प्रार्थना सुंदर आहे. आपण सर्व एक आहोत, एकाच परमतत्वाची लेकरं आहोत. तुकोबाराय म्हणतात, एका पासोने अनेक झाले, त्याशी पाहिजे सांभाळलेले. असे हे सांभाळण्याचं काम संत करत आलेले आहेत. एकता निर्माण करायचं, समता निर्माण करायची, प्रत्येकाला स्वातंत्र्य अभिव्यक्तीचं आहे हे सांगायचं खरं काम कोणी केलं असेल तर संतांनी केलेलं आहे. अशा या महान संत परंपरेमध्ये कलशस्थानी शोभून दिसणारे आमचे जगद्गुरु तुकोबाराय. आणि आज जगद्गुरु तुकोबारायांच्या तपोभूमीला या राजकीय लोकांनी खाली लावलेले आहे. लक्षात घ्या, डोंगर फोडायचा म्हणून पैशासाठी. बघा किती दुर्दैवी गोष्ट आहे. आणि ही करुण कहाणी सांगण्यासाठी आलेली आहे. हा घडा 2007 पासूनचा आहे. 2007 ला प्रथम भामचंद्र डोंगराला खाली लावल्या आणि डोंगर विकला कोणी. आता महाराजांनी म्हटलं ना, चरण धरतो आपण गुरूंचं आणि आचरणात शून्य. ज्या डोंगराच्या पायथ्याला ज्यांचा डोंगर होता त्या लोकांनी डोंगर बिल्डरला विकून टाकला. आणि ते त्या डोंगरावरती ते स्थानिक लोक भजन करतायत, तुकोबारायांचं कीर्तन करतायत, हरिनाम सप्ताह करतायत, कार्यक्रमात पंचकोशी म्हणतायत भामचंद्र भगवान की जय. काय म्हणतात? भामचंद्र भगवान की जय म्हणणाऱ्यांनी डोंगर विकला. म्हणजे आचरणात शून्य. चरणाजवळ डोंगराच्या पायथ्याचे असून तुम्हाला तुकोबाराय कळले नाही, त्यांची तपोभूमीचा महिमा कळला नाही. आणि ज्या तुकोबारायांनी त्या डोंगरावरती साधना केली, ध्यान केलं, त्यांना साक्षात्कार झाला विठ्ठलाचा. अभंगात उल्लेख नाही, गाथा उघडून पहा. 15 दिवसा माझी साक्षात्कार झाला, विठोबा विठला निराकार. कुठे? भामगिरी पाठारी वस्ती केली दान, वृत्ती स्थिरावली परब्रह्मी. परब्रह्मामध्ये वृत्ती स्थिर, पांडुरंगाच्या चरणी वृत्ती स्थिर. ज्या पर्वतात झाली तो भामचंद्र पर्वत. त्यावेळी घनदाट जंगल होतं. सर्प विंचू व्याघ्र अंगाची झोंबले, पिडुजे लागले सकळीक. अशा अवस्थेमध्ये त्यांचा देह चिद्रूप चिन्मय झालेला आहे. साकाराचा निराकार अशी प्रचिती आलेली आहे. शेवटी तुकोबाराच्या अभंगात म्हणतात, दीपकी कर्पूर जैसा तो विराला तैसा देह झाला तुटावा नाही. आपण देवाकडे कापूर पेटवून ठेवल्यानंतर तो साकार असतो, प्रथम दिसतो आपल्याला, प्रज्वलित झाल्यानंतर सुद्धा दिसतो आणि हळूहळू विरून जातो आणि आकाराचा निराकार होतो. तसं तुकोबाराय म्हणतात, माझा देह ध्यानामध्ये काय झाला? निराकार झाला. दीपकी कर्पूर जैसा का विराला तैसा देह झाला. आणि तिथेच महाराजांची अभंग गाथा प्रस्फुरित झालेली आहे. की अनु रेणुया ठोकरा तुका